ए मरी आत्मा ओय. तर मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे. बघा आजचा ब्लॉगचा टॉपिक आहे. आज आहे वटपौर्णिमा. तुम्हाला माहिती असेल वटपौर्णिमेला आपण काय करतात. आम्ही काय नाही करत. जी बायको असते ना ती नवऱ्यासाठी 7 जन्मी राहिला ती पूजा करते. मस्तपैकी मम्मी नटली आहे सजली आहे. पण ठीक आहे बघा हे सगळी जी प्रथा आहे ना ही सगळी तर फॉलो करायची. पण जी जोडी जमवलेली असते ना ती देवाने जमवलेली असते. त्याला काय आपण करू नाही शकत. वर्षभर रोज नवरा बायको रोज भांडतात, प्रेमाने गोड बोलतात आणि त्याच्यानंतर हसतात खेळतात. अशा दिवशी पूजा करतात आणि त्यांचं जे जे दरवेळीची कामं असतात तिथे करतात. पहिली एंट्री झालेली आहे गाडीमध्ये. सेकंड एंट्री होत आहे गाडीमध्ये आणि आपण आता चाललेले आहे टेण्याव. जसं मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय की काय बोईनला जे ट्रॅफिक आजकाल सुरू आहे ना जाम कंटाळ येतो. या ट्रॅफिक मध्ये जाम कंटाळ येतो अक्षरशः. माणसाने काय करायचं. मॅन्युअल गाडीला नुसतं ते क्लच ॲक्सिलेटर कर. आणि ही बघा ही इंटरनॅशनल स्कूल काल जी मी तुम्हाला दाखवली ती कसली इंटरनॅशनल ग्राउंड फ्लोअरला. बघा ना बिनफुकटची इंटरनॅशनल स्कूल करून ठेवली. त्याला मैदान ना ग्राउंड ना काय नाही. आणि लोक तरी पण पैसे भरतात. अजून नाही भरलं. अरे झालं जमा. क्षितिज ठाकूरची मित्रांनो आपण आले आहेत वटवृक्षाच्या झाडाखाली. आज मम्मीने मला तिचा पर्सनल फोटोग्राफर म्हणून बोलवलंय. बघा 4 लोक तर बघणार. त्यांची जी कामं आहेत बघायची. आपल्याला काय रोडवरती ब्लॉग करायला सांगे ब्लॉग करायचं. जास्त विचार नाही करायचा. इतका ब्लॉग करत राहायचं. असं वाटतंय मला काय वाटत. बघितलं मित्रांनो आजकाल आईबाबांना शूट करायला लागते. अजून एक 10-12 वर्षांनी आपल्याला स्वतःलाच करायला लागणार आहे. फोटोग्राफर व्हिडिओग्राफर बोलून हे सगळं आपणच स्वतःसाठी करायला लागेल. जाम कष्ट आहेत. भांबावल्या माझ्या स्पर्शात रेशीम काटे तुझी
ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या ओढ्यात स्पर्शात रेशीम काठी तुझे मनमोराचे जादू भरे पिसाळले सपनाच्या सजले